विद्यार्थी मित्र हो, नमस्कार। मी अरविंद शिंगाडे, शिक्षक आणि समुपदेशक। काल एसएससी बोर्डाचा निकाल लागला। 5 मेला 12वी परीक्षेचाही निकाल लागला। 10वी 12वीचे निकाल आपल्या सर्वांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आपल्या पुढच्या आयुष्याची पायाभरणी करणारे असे ते निकाल आहेत। या निकालाची काही वैशिष्ट्ये मित्र आपल्या सर्वांच्या समोर आली असतील। ती म्हणजे एसएससी बोर्डाचा इयत्ता 10वीचा कालचा जो निकाल आहे, या निकालामध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या ही अत्यंत चांगली आणि आपल्या सर्वांसाठी तेवढीच आनंददायी आहे। या निकालाचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वच विभागीय मंडळांचे निकाल हे 90% वर आहेत। महाराष्ट्रभरात कोकण विभागीय शिक्षण मंडळाचा 10वीचा निकाल सर्वात जास्त आहे आणि मुलींची टक्केवारी, मुलींचे गुण हेही अत्यंत चांगले आहेत। या संपूर्ण निकालाची आपण पाहणी केली असता 10वीचा निकाल आपल्या सर्वांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण आहेच। सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। मित्रहो, 10वी 12वीच्या निकालावर आपल्या भविष्यातील करिअरची सुद्धा पायाभरणी असते, पण आपण या निकालांना कोणत्या पद्धतीने घेतो ही पण तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे। या निकालामध्ये ज्यांना खूप चांगले मार्क्स मिळाले, आपल्याला माहीत असेल संपूर्ण महाराष्ट्रभरात 211 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळालेले आहेत। अर्थात त्यांना क्रीडा, स्काउट अशा विषयांचे गुण त्यामध्ये मिळवल्यानंतर त्यांची ती टक्केवारी 100% झालेली आहे। त्यांचं विशेष अभिनंदन। अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की कुठल्याही प्रकारची खाजगी शिकवणी न लावता विद्यार्थ्यांनी हे निर्भेळ आणि नित्तळ असं यश मिळवलेलं आहे। त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी अभिनंदनास पात्र आहेतच, पण ज्यांनी मेहनत केल्यानंतरही काही गुण कमी आले असतील, कोणाला काही मोजक्या विद्यार्थ्यांना एखाद्या विषयात अपयश आलेलं असेल, तर त्यांनी एकदम नाराज व्हायचं काहीच कारण नाही। आपल्याला माहीत आहे की 10व्या वर्गाच्या या निकालानंतर खऱ्या अर्थानं आपला पुढचा प्रवास सुरू होतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रहो, कुठलीही परीक्षा ही आपल्या आयुष्यातली शेवटची परीक्षा नसते। तसं पाहिलं तर आपण दररोज कुठल्या ना कुठल्या आव्हानांना सामोरं जातच असतो। ती पण एक परीक्षाच असते, नाही का? मग या परीक्षेचं आपल्या भविष्यासाठी, आपल्या करिअरसाठी काय महत्त्व आहे तुम्हाला माहीत आहे। आता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा कल हा अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाकडे आहे। सगळ्यांच्या पालकांचं, शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की आपण 10वी 12वीमध्ये चांगले गुण मिळवून चांगलं करिअर करावं। आता करिअर चांगलं कोणतं हा सुद्धा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। मुळात कोणतंही करिअर कमी किंवा जास्त प्रतिष्ठेचं नसते। आपण त्यामध्ये आपलं कॉन्ट्रिब्युशन कशा पद्धतीनं देतो यावरून त्याची यशस्वीता ठरत असते। ही गोष्ट आपण ध्यानात घ्यावी आणि आता इथून पुढे या निकालाचं एक चांगल्या पद्धतीचा उपयोग आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात कसा करून घेता येईल हेही तितकंच महत्त्वाचं आहे। हा निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आला आणि आता आपल्या सगळ्यांची महत्त्वाची धावपळ सुरू होणार आहे पुढच्या शिक्षणाची तयारी, म्हणजे उच्च शिक्षणाची। विशेषतः 10वीच्या शिक्षणानंतर सगळ्यांना 11वी 12वीच्या विविध शाखा निवडण्याचं एक महत्त्वाचं आव्हान आपल्या सर्वांच्या समोर आहे। या निमित्तानं माझी आपल्याला एक विनंती आहे, पालकांना सुद्धा विनंती आहे। आपण या दृष्टीनं पूर्वतयारी केलेलीच असेल। सर्वच विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेकडे जाण्याचा कल असू शकतो, परंतु त्यासाठी पहिल्यांदा आपण आपल्या आवडीचा विचार करावा। ज्या शाखेमध्ये किंवा शाखेतील विषयांमध्ये आपल्याला चांगला इंटरेस्ट आहे त्या शाखांमध्ये प्रवेश घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीचं करिअर सेटअप करू शकता। आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आता 11वी आणि 12वीच्या ज्या ॲडमिशन्स आहेत त्या सेंट्रलाइज पद्धतीनं होणार आहेत। त्यामुळे
त्याही गोष्टींच्या बाबतीत आपण तयारीत असलेलं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये करिअरचा विचार करता या निकालाचं महत्त्व काय आहे, तर आपल्यासमोर करिअरच्या विविध शाखा ह्या उपलब्ध आहेत. केवळ विज्ञान शाखेतून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी एवढ्यावरच न थांबता विविध मार्ग आपण प्रशस्त करू शकतो. मला आपल्याला सांगायचं आहे की करिअरच्या ज्या काही शाखा आहेत त्यांच्यामध्ये कृषी, वाणिज्य, ललितकला, कला व मानवविद्या, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि गणवेशधारी सेवा अशा पद्धतीच्या 7 क्षेत्रांचा प्रामुख्याने समावेश होतो. यापेक्षाही वेगळी क्षेत्र आहेत, परंतु या क्षेत्रांचा आपण विचार करावा. या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण उदाहरणार्थ कृषी क्षेत्र घेऊया. या कृषी क्षेत्रामध्ये आता करिअरच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर कृषी विषयात आपला कल असेल, त्यासाठी लागणाऱ्या अभिक्षमता आपल्याकडे असतील, तर निश्चितच आपण त्या शाखेकडे जाऊन चांगल्या पद्धतीचं करिअर निवडू शकतो. करिअर निवडताना प्रामुख्यानं 3 गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्याला करिअरचं मॅजिक फ्रेमवर्क असं म्हणतात. त्या कोणत्या? पहिल्यांदा मला